प्रेक्षकांनो, आज मी रांजणगावमध्ये उभा आहे. समोर आहे एक साधा दिसणारा पण मनानं पर्वता एवढा मोठा माणूस, सुजय गीताराम पाचंगे. नाव साधं असलं तरी त्यांचा प्रवास मात्र थरारक, प्रेरणादायी आणि हृदयाला खोलवर भिडणारा आहे. त्यांच्या पोशिंदा या ब्रँडमुळे आज हजारो शेतकऱ्यांच्या घरात आशेचा दिवा पुन्हा पेटला आहे. पण हा दिवा पेटण्यापूर्वी सुजय सरांनी भोगलेला अंधार खूप मोठा होता. एका अपघातानं त्यांच्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली आणि ते व्हीलचेअरवर आले. 4 वर्ष, हो तब्बल 4 वर्ष ते एका खोलीत अडकून राहिले. खिडकी बाहेरचं जग पुढे जात होतं आणि आतमध्ये मात्र एक तरुण हळूहळू तुटत चालला होता. शरीर थांबलेलं, मन हरलेलं आणि दिशेला कुठेही प्रकाश नव्हता. या अंधाऱ्या काळात एकच आशेचा किरण त्यांच्या सोबत होता, कुटुंब. एका दिवशी सुजय सरांच्या नजरेसमोर वडिलांची प्रतिमा आली. 15 वर्षे देशाची सेवा करणारे सैनिक, थकलेलं शरीर पण मन अजूनही सैनिकासारखं ताठ. हे पाहून सुजय सरांच्या मनात एकच विचार उभा राहिला. आई वडिलांना आता दुःख नाही द्यायचं. त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी मोठं करायचं. आणि हाच क्षण होता पोशिंदा ऑर्गॅनिकच्या जन्माचा. हा फक्त खताचा व्यवसाय नाही, ही एका सैनिकाच्या मुलाची जिद्द आहे, एका तरुणाच्या पुनर्जन्माची कहाणी आहे आणि हजारो शेतकऱ्यांच्या उद्याचा विश्वास आहे. आणि हो, नवीन असाल तर उद्योग मार्ग फॉलो करायला विसरू नका. जय हिंद.